गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आत्री ऋषीची अनुसया पतिव्रता बांधी पाया 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 आत्री ऋषीची अनुसया पतिव्रता बांधी पाया. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, आजच्या या कीर्तनाच्या कॅसेट मधून श्री गुरु दत्ताचा जन्म त्या माहूरगडला आत्री ऋषीच्या अनुसयाकडे झाला कसा हे चरित्र मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण त्या अगोदर आपलं कर्तव्य काय आहे? पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पंढरीनाथ पांडुरंगाला प्रथम नमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण दुसरा चरण संताला का करायचं? तर संत महात्म्यांनी तुमच्या माझ्या या जड जीवांसाठी या पृथ्वी तलावर आपले अवतार धारण केले. अवतार तुम्हा दराया कारण उद्धारया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावर आले. म्हणून दुसरा चरण संतांना करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल माहूरगडला राहणारी आत्री ऋषीची अनुसया सत्यपतिव्रता माऊली होती. ब्रह्मा विष्णू आणि शंकर या तीन देवांच्या बायका लक्ष्मी सावित्री आणि पार्वती या तिघींचे पुतळे करून त्या आत्री ऋषीच्या अनुसयेने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला बांधलेले होते. आणि चोपाळ्यावर बसून झोका घेत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा मुलगा संत नारद मुनीची स्वारी आली आणि तो चमत्कार पाहिला. नारदांनी विचार केला की हे मृत्यू लोकामध्ये ही आत्री ऋषीची अनुसया आहे. देवांच्या बायकांचे पुतळे पाहायला आहेत, तेव्हा आता आपण गप्प बसून चालणार नाही. नारद मुनीने आपला ब्रह्मविना चिपळ्या घेतल्या. माहूरगडावर आत्री ऋषीच्या अनुसयाच्या वाड्यावरून संत नारद मुनी भजन करत देव लोकामध्ये निघाले. नारायण हरी 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 नारायण हरी
भजन करत नारद मुनी देवलोकामध्ये गेले. गेल्यानंतर लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या तिन्ही देवांच्या बायकांनी संत नारदाकडे पाहिलं आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. कारण संत येती घरा तोच दीपवाळी दसरा, तोच दीपवाळी दसरा. दीपवाळी दसरा, तोच दीपवाळी दसरा. संत येती घरा तोची दीपवाळी दसरा. संत नारदाला बसायला आसन टाकलं. त्या ठिकाणी संत नारदाची पाद्य पूजा केली आणि तिन्ही देवांच्या बायका संत नारदासमोर बसल्या आणि नारदाला विचारायला सुरुवात केली की नारदा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही तालामध्ये तुम्ही गमन करत असता, तेव्हा आम्ही असा एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की आमच्या तिघी सारखं या जगामध्ये पतिव्रता स्त्रिया दुसऱ्या कोणी आहेत का? असा जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेला नारदाने सांगितलं. नारद हसले आणि सांगितलं की बाई, तुम्ही देवाधिदेव देवाच्या स्त्रिया आहेत म्हणे. तुम्ही पतिव्रता आहे यामध्ये नवल नाही, पण मृत्यू लोकामध्ये माहूर गडाला राहणारी आत्री ऋषीची जी अनुसया आहे ही तुमच्यापेक्षा महान श्रेष्ठ पतिव्रता आहे. यांनी विचारलं, नारदा ते कसं? त्यावेळेला नारदाने सांगितलं की बाई, तुमच्या तिघींचे पुतळे करून अनुसया मातेने डाव्या पायाच्या अंगठ्याला बांधलेले आहेत आणि चोपाळ्यावर बसून अनुसया माता झोका घेत होती. हे प्रत्यक्ष मी माझ्या नजरेने पाहिलेलं आहे. तिघी रागाने लालबुंद झाल्या आणि विचारलं, नारदा कोण आहे ती? नारदाने सांगितलं की म्हणे, बायांनो, माहूर गडामध्ये राहणारी आत्री ऋषीची नाव तिचे अनुसया. पतिव्रता बांधी पाया, पतिव्रता बांधी पाया. पतिव्रता बांधी पाया, ओ पतिव्रता बांधी पाया. आत्री ऋषीची अनुसया पतिव्रता बांधी पाया. एवढं सांगितलं. नारद मुनी तिथून कळ लावून निघून गेले. ब्रह्मदेवाचा बाळ, ब्रह्मदेवाचा बाळ, कळ लाविली तात्काळ, कळ लावली तात्काळ. ब्रह्मदेवाचा बाळ, ब्रह्मदेवाचा बाळ, त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा बाळ कळ लाविली तात्काळ. या ठिकाणी नारद मुनी कळ लावून निघून गेले आणि गेल्यानंतर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, नेहमीप्रमाणे ब्रह्म, विष्णू आणि शंकर हे बाहेर गेले होते. त्यांची वेळ झाली. सूर्यास्त होण्याच्या पूर्वी तिन्हीच्या तिन्ही देव घरी आले आणि आल्यानंतर पाहतात तर आपण आल्यानंतर आपल्या स्त्रिया पंच आरती घेऊन रोज दारामध्ये उभ्या असतात. पण आज गेल्या कुठं? पाहिलं डोकून तर कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. आणि त्यावेळेला या तिन्ही देवांनी आपल्या स्त्रियांना विचारलं की रोज आम्ही येण्याच्या वेळेला तुम्ही आमच्या स्वागतासाठी उभ्या राहत असता, पण आज तुम्ही बोलत का नाही? आणि असं म्हटल्यानंतर या तिघींनी सांगितलं, स्वामी, देवाधिदेव ब्रह्म, विष्णू आणि शंकर आम्ही पतिव्रता स्त्री आहे, तुमच्या यामध्ये नवल नाही म्हणे. पण मृत्यू लोकामध्ये राहणारी
माहूरगडाला असणारी ती आत्री ऋषीची जी अणुसया आहे, त्या अणुसयाने आमचे पुतळे करून डाव्या पायाच्या अंगठ्याला बांधलेले आहेत. स्वामी, आम्ही देवाच्या बायका आहे, आमच्यामध्ये काय अर्थ आहे? तेव्हा आमची एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही उद्याच्या उद्या त्या माहूरगडला जा आणि त्या आत्री ऋषीच्या अणुसयाचं सत्व घेऊन या, तरच आपलं काय असेल ते जमेल. असं म्हटल्यानंतर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना, या कलियुगामध्ये मालक बायकांचं ऐकतात यामध्ये नवल नाही. पण त्या काळात सुद्धा ब्रह्म विष्णू आणि शंकर आपलं खरं रूप जे होतं ते बाजूला ठेवलं, साधू संन्यासाचे रूप धारण केले आणि ब्रह्म विष्णू आणि शंकर हे तिन्हीच्या तिन्ही देव भगवे कपड्या केल्या, हातामध्ये कमंडलू कटोरा त्रिशूळ घेतला. कोणतरी गोसावी आलेले आहेत, या गोसाव्याच्या रूपाने ब्रह्म विष्णू आणि शंकर हे तिन्ही देव या मृत्यू लोकामध्ये माहूरगडाला त्या आत्री ऋषीच्या अणुसयाच्या वाड्यासमोर आले. आले माहूरगडाला अनुसयाच्या वाड्याला, अनुसयाच्या वाड्याला, अनुसयाच्या वाड्याला. 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 त्या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही देव साधू संन्यासाच्या रूपाने आत्री ऋषीच्या अणुसया मातेच्या त्या दारासमोर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, तिघांच्या काखमध्ये झोळ्या, अंगावरती भगवी कपडे आणि हाक मारली बाहेरून, आई साहेब भिक्षा वाढावी आम्हाला. आणि शब्द अतितान केला, शब्द अतितान केला, शब्दातीतान केला, शब्दातीतान केला. अतितान केला, ओ शब्द अतितान केला. शब्दातीतान केला, शब्दातीतान केला. भिक्षा वाढावी आम्हाला, शब्द अतिताने केला. अणुसया माता दाराच्या बाहेर आली आणि पाहती तर तिघ जण साधू महाराज आहेत. अणुसया माता धावत पळत घरामध्ये गेली, धान्याची ओंझळ भरली आणि दाराच्या बाहेर आली. सांगितलं, साधू महाराज ही घ्या म्हणे भिक्षा. भिक्षा घ्या म्हटल्याबरोबर या तिघांनी एकमेकाच्या तोंडाकडे पाहिलं आणि सांगितलं, आई साहेब तुमच्या जवळ शिदा आहे, हा शिदा घेऊन आम्ही शिजवणार कुठं? आम्हाला तर भुका लागलेल्या आहेत तो. आणि मग असं करा ना म्हणे, या ठिकाणी हे शिदा सामुगिरी आम्ही शिजवणार कुठं? तेव्हा असं करा, आम्हाला भूक लागलेली आहे, लगेच स्वयंपाक तयार करा. अणुसया मातेने सांगितलं, साधू महाराज थांबा म्हणे, मी लगेच स्वयंपाक करते. पण जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना, ब्रह्म विष्णू आणि शंकर हे जेवण जेवण्यासाठी आलेले नव्हते, अणुसयाचं सत्व नेण्यासाठी आले होते. सांगितलं, आई साहेब घरातल्या शिदा सामुगिरीचं जेवण आम्हाला चालणार नाही. या माहूरगडाला पडलेल्या ज्या गारा आहेत त्या गारा विचून आणा, डोळ्यातल्या अश्रूच्या पाण्याने त्या गारा धुवायच्या. कुठं चुलीवर विस्त्यावरती न ठेवता गारेचा भात जर शिजून तयार झाला तरच आम्ही जेवण करू, नाहीतर तुमचं सत्व घेऊन जाणार आहे. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना, या तिन्ही देवांनी अणुसया मातेकडे मागणं काय मागितलं? भात करावा गारचा, नको आधार आगणीचा, नको आधार आगणीचा. आधार आगणीचा, नको आधार आगणीचा. भात करावा गारचा, नको आधार आगणीचा. असं म्हटल्याबरोबर अणुसया मातेने विचार केला की भगवंता, मी जर गारेचा भात तयार केला नाही
तर माझ्या पतिव्रतापणाचं सत्व जाणार आहे. अनुसया माता धावत पळत आपल्या आत्री ऋषीकडे गेली. पतीचा पाय धरले आणि सांगितलं, स्वामी, आपल्या घरी काशीचे साधू महाराज आलेले आहेत आणि त्यांनी माझ्याकडे जेवण मागितलेलं आहे. पण त्यांची अशी इच्छा आहे की गाऱ्याचा भात करायचा, चुलीवर विस्त्यावर न ठेवता भात तयार झाला पाहिजे. हे मला कसं शक्य आहे? आत्री ऋषींनी सांगितलं, अनुसया, काही चिंता करू नको. गारा वेचून आण. डोळ्यातल्या अश्रूच्या पाण्याने त्या गारा धुवून टाक. अंगणामध्ये ठेव आणि सूर्यनारायणाला प्रार्थना कर. सूर्यनारायण एक कळी जास्त उमलेल आणि इच्छेप्रमाणे त्या गारांचा भात शिजून तयार होईल. काही चिंता करू नको. पतीच्या शब्दावर विश्वास ठेवला. अनुसया मातेने त्या माहूरगडच्या पायथ्याच्या गारा गोळा केल्या. डोळ्यातल्या अश्रूच्या पाण्याने धुतल्या, अंगणामध्ये ठेवल्या. सूर्यनारायणाला हात जोडल्याबरोबर अशी पतिव्रता माऊली लगेच सूर्यनारायणाने एक कळी आपली जास्त उमलली आणि त्या गाऱ्याचा भात जो होता मोगऱ्याच्या कळ्याप्रमाणे त्या गारा शिजून तयार झाल्या. अनुसया मातेचा आनंद गगनात मावेना. अनुसया मातेने तो गाऱ्याचा भात पाहिला. मोगऱ्याच्या कळ्यासारखा झालेला भात एका ताटामध्ये घेतला आणि तिघा जण असणारे साधू संन्यासी अनुसया मातेने आनंदाच्या भरामध्ये त्यांना हात जोडले. साधू महाराज, तुमच्या इच्छेप्रमाणे गाऱ्याचा भात तयार झालेला आहे, तेव्हा लवकर जेवायला बसा. स्वयंपाक करून तयार झाला, आता बसा भोजनाला. बसा भोजनाला, आता बसा भोजनाला. स्वयंपाक करून तयार झाला, आता बसा भोजनाला. बसा भोजनाला, आता बसा भोजनाला. स्वयंपाक करून तयार झाला, करून तयार झाला. स्वयंपाक करून तयार झाला, करून तयार झाला. स्वयंपाक करून तयार झाला, आता बसा भोजनाला. बसा भोजनाला, आता बसा भोजनाला. स्वयंपाक करून तयार झाला, आता बसा भोजनाला. बसा भोजनाला, आता बसा भोजनाला. त्या ठिकाणी अनुसया मातेचा आनंद गगनात मावेना. सांगितलं, साधू महाराज, स्वयंपाक करून तयार झाला, साधू बसा भोजनाला. भोजन करा म्हणे. आणि गाऱ्याचा भात तयार केलेला पाहून जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, त्या अनुसया मातेचे सत्व नेण्यासाठी आलेले जे हे देव होते, तिघांना विचार पडला. गाऱ्याचा भात तयार झाला, आता सत्व न्यायचं कसं? सांगितलं, आई साहेब, आम्हाला भूक लागलेली आहे, आम्ही जेवण करणार होतो. अनुसया मातेने विचारलं, मग साधू महाराज, तुम्हाला काय अडचण आली? तेव्हा या तिघांनी सांगितलं, आई साहेब, आम्ही काशीचे अंतर्ज्ञानी ब्राह्मण आहोत. आता थोड्या वेळापूर्वी काशीमध्ये एक ब्राह्मण मेला आणि त्याचं सुतक आम्हाला आल्यामुळं हे जेवण आम्हाला चालणार नाही. अनुसया मातेने साधू महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, साधू महाराज, तुम्ही जर माझ्या घरी जेवण केलं नाही तर माझ्या पतिव्रतापणाचं सत्व जाणार आहे. असं म्हटल्याबरोबर या तिघांनी सांगितलं की बाई, एवढं जर तू सत्वशील आहेस तर मग एक काम कर म्हणे. उद्या सकाळी सूर्य उगवेल, सूर्य उगवायच्या वेळेला या माहूरगडाच्या पायथ्याला साळी पेरल्या पाहिजे. दुपारी 12 वाजता साळीची निस्वन झाली पाहिजे आणि सूर्य अस्त होण्याच्या आत साळी कापून घरामध्ये आणायच्या. तांदळाचा एक कण सुद्धा न मोडता जर तुम्ही आम्हाला तो स्वयंपाक करून दिला तरच आम्ही जेवण करू, नाहीतर सत्व घेऊन जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं सांगितल्यानंतर सत्यपतिव्रता माऊली आत्री ऋषीकडे गेली. सांगितलं, स्वामी, गारेचा भात तयार झाला पण साधू जेवायला तयार नाही. विचारला, अनुसया, काय इच्छा आहे?
स्वामी, सूर्य उगवल्याबरोबर त्या माहूर गडाच्या पायथ्याला आपण साळी पेरायच्या. दुपारी साळीची निस्वन झाली पाहिजे. सूर्यास्त होण्याच्या आतमध्ये साळी घरात आल्या पाहिजे. आणि तांदळाचा कण न मोडता साधूंना जेवण द्यायचं आहे. आत्री ऋषींनी सांगितलं, अनुसया काही चिंता करू नको. जमलेल्या माझ्या समर्थ आईवडिलांनो, सूर्य उगवायच्या वेळेला आत्री ऋषीने आपल्या हातामध्ये साळी घेतल्या आणि त्या माहूर गडाच्या पायथ्याला साळी पुढे पेरायला सुरुवात केली. आत्री ऋषी पुढे साळी टाकत असताना पाठीमागा लगेच साळी उगून आल्या. साळी डोलू लागल्या आणि त्या साळीची निस्वन लगेच तयार झाली. लक्षात ठेवा, हा सामान्य महिमा नाही. हा महिमा जो आहे सत्यपतिव्रता त्या अनुसयेचा आहे. विठ्ठल विठ्ठल अनुसया मातेला आनंद झाला. हातामध्ये विळा घेतला आणि दुपारी त्या साळीची कापणी सुरू केली. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या मातांनो, ज्या वेळेला अनुसया माता शेतामध्ये पाय ठेवला आणि साळी कापण्याला सुरुवात केली, त्या वेळेला मात्र त्या शेतातल्या मातीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आत्री ऋषीचे पाय उमटलेले होते त्या प्रत्येक पायाला अनुसया मातेने नमस्कार केला. मातीमध्ये उमटलेले पाय होते, त्या पायाला सुद्धा त्या अनुसया मातेने आपला पाय लागू दिला नाही. याला म्हणतात पतिव्रता. आणि आता या कलियुगातल्या आम्ही अनुसया माता पतिव्रता आहोत. मातीतले पतीचे पाय उमटलेले लांबच राहिले, पण मालक कामावरून आले असतील, पाय पसरून जर घरामध्ये बसले तर या कलियुगातल्या अनुसया माता पतीचे पाय तुडून जातात पण खाली कधी वाकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आईशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया, जन्मा येऊन गेल्या वाया, येऊन गेल्या वाया, जन्म येऊन गेल्या वाया, येऊन गेल्या वाया, जन्म येऊन गेल्या वाया, येऊन गेल्या वाया, जन्म येऊन गेल्या वाया. प्रत्येक पावलाला आपल्या पतीचा नमस्कार केला. अनुसया मातेने साळी कापायला सुरुवात केली. जमलेल्या माझ्या मातांनो, त्यावेळेला अनुसया माता भगवंताचं गुणगान गात होती. आणि आजच्या कॅसेटला आपल्याला ती संधी आलेली आहे बरं का. अनुसया माता साळं कापताना भगवंताचं नामचिंतन करत होती. त्यावेळेला ते नामचिंतन ऐकण्यासाठी आपण नव्हतो. पण आता मी तुम्हाला एक ओवी म्हणायला सांगते. मी पुढे म्हणते आणि सर्व माझ्या मातांनी पाठीमागं म्हणा, कारण आपला शेतकरी वर्ग काही सुशिक्षित असतील, परंतु या कलियुगामध्ये मान जर कुणाला जास्त आहे तर गायत्रीला आहे. तेव्हा सर्वांनी माझ्या पाठीमागं ओवी म्हणा. मी पुढे म्हणते, लाजायची काही गरज नाही. पहिली माझी ओवी ग गाई ज्याच्या अंगणी, पहिली माझी ओवी ग गाई ज्याच्या अंगणी, शोभा त्याच्या दावणी ये रे बा विठ्ठला, शोभा त्याच्या दावणी रे बा विठ्ठला. म्हणा माझ्या मातांनो, लाजायची काही गरज नाही. पूर्वीच्या माता भगिनी पहाटे 5 वाजता उठायच्या. पहिला कोंबडा आरल्याबरोबर पायल्या पायल्या 2-2 पायल्या धान्य जात्यावर दळायच्या. त्या पांडुरंगाला ओव्या गात होत्या. पण या कलियुगात आमच्या राज्यात गिरणी आल्यामुळं जात्याची नामची ओळखच राहिली नाही. आणि या कलियुगातली एखादी माऊली जात्यावर जर ओवी म्हणायला लागली तर पांडुरंगाला म्हणणार नाही, ज्ञानोबाला नाही, तुकोबाला नाही. कलियुगातल्या माता ओव्या गातात. कुणाला लक्षपूर्वक ऐका. शेर चारा नारा काय पाहतोस खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, घुर 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 घुर. माझ्या मातांनो, अशा ओव्या म्हणू नका. आता तुमच्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं कुलूप म्हटल्यानंतर आतमध्ये हिरे माणिक मोती काही थोडे असतील का? हे काहीच नाही. पण काही काही माऊल्या ओव्या म्हणतात, चांदीची सायकल तिला सोनियाच्या तारा, बंदवाला माझ्या गव्हर्नर घाली वारा. 7 ठिगळ्याच्या पायजाम्याला आणि पॅन्टीला लागलेले असतात. कधी गव्हर्नर वारा घालायला येत असेल.
माझ्या माऊल्यांनो, घ्या भगवंताचं नामचिंतन. दुसरी माझी ओवी ग गाईच्या दुधाला, दुसरी माझी ओवी ग गाईच्या दुधाला. पाजा तुम्ही मुलाला ये रे बा विठ्ठला. माझा तुम्ही मुलाला ये रे बा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग गाईचे गोमित्र, तिसरी माझी ओवी ग गाईचे गोमूत्र. शुद्ध करी सर्वत्र ये रे बा विठ्ठला. करी सर्वत्र ये रे बा विठ्ठला. चौथी माझी ओवी ग गाई जाती राना, चौथी माझी ओवी ग गाई जाती राना. पाठी मागे उभा काना ये रे बा विठ्ठला. पाठीमागे उभा काना ये रे बा विठ्ठला. पाचवी माझी ओवी ग गाईच्या कळपात, पाचवी माझी ओवी ग गाईच्या कळपात. कृष्ण खेळे संगड्यात ये रे बा विठ्ठला. कृष्ण खेळे संवड्यात ये रे बा विठ्ठला. सहावी माझी ओवी ग गाईच्या चाऱ्याला, सहावी माझी ओवी ग गाईच्या चाऱ्याला. विसरू नका नेमाला ये रे बा विठ्ठला. विसरू नका नेमाला ये रे बा विठ्ठला. सातवी माझी ओवी ग गाईच्या रूपाला, सातवी माझी ओवी ग गाईच्या रूपाला. कामधेनू नाव तिला ये रे बा विठ्ठला. कामधेनू नाव तिला ये रे बा विठ्ठला. आठवी माझी ओवी ग गाई बाजारासी, आठवी माझी ओवी ग गाई बाजाराशी. देऊ नका कसाबाशी ये रे बा विठ्ठला. देऊ नका कसावासी ये रे बा विठ्ठला. नववी माझी ओवी ग तुका म्हणे जोशी, नववी माझी ओवी ग तुका म्हणे जोशी. सेवा करा गाईची ये रे बा विठ्ठला. सेवा करा गाईची ये रे बा विठ्ठला. पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या मातांनो, अशा जर तुम्ही रोज ओव्या गायल्या, अणुसया मातेने त्या साळी कापल्या आणि साळी कापून अणुसया मातेने त्या साळी घरी आणल्या. 1 मिनिट आमच्या सद्गुरु माऊलीचं भजन करू आणि त्या तांदळाचा कण न मोडता ते तांदूळ निवडले कुणी, अणुसया मातेने आमंत्रण दिलं कुणाला आणि श्री गुरुदत्ताचा जन्म झाला कसा, हा पुढच्या बाजूला ऐका. गुलाबाबा नाम गोड लाविल भजनाचं वेड, बाबा नाम गोड लाविलं भजनाचं वेड. लाविल भजनाचं वेड, भजनाचं वेड. प्रभूच्या नामाचं वेड. प्रभूच्या नामाचं वेड. गुलाबाबा नाम गोड लाविल भजनाचं वेड, बाबा नाम गोड लाविलं भजनाचं वेड. गुलाबाबा नाम गोड लाविल भजनाचं वेड, बाबा नाम गोड लाविलं भजनाचं वेड. लाविल भजनाचं वेड. भजनाचं वेड. कीर्तनी रमले गोविंद, गुलाबाबा नाम गोड लाविल भजनाचं वेड, बाबा नाम गोड लाविलं भजनाचं वेड. गुलाबाबा नाम गोड. गोविंदाचे गुण गायले, पांडुरंगे मन रंगले. गोविंदाचे गुण गायले, पांडुरंगे मन रंगले. गोविंदाचे गुण गायले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुण गायले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे 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 गोविंदा
त्या ठिकाणी अनुसया मातेने साळी कापून घरी आणल्या, परंतु तांदळाचा कण मोडायचा नाही म्हणून जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, अनुसया मातेने चिमण्यांना आमंत्रण दिलं. सर्व चिमण्या अनुसया मातेच्या त्या माहूर गडाला आल्या आणि अनुसया मातेने सांगितलं, बायांनो, माझ्या घरी साधू संन्यासी जेवणासाठी आलेले आहेत, तेव्हा कुणी चोरून नेऊ नका, माझे एवढे तांदूळ सोलून द्या. असं म्हटल्यानंतर सर्व चिमण्यांनी त्या साळी सोलायला सुरुवात केली आणि साळी सोलून तयार झाल्या. अनुसया मातेने सांगितलं, बायांनो, तुमचं सर्व काम झालं, तुमचा काही मोबदला असेल तो मी उद्या तुम्हाला देईल, पण आता सर्व जणींनी आपापले मला झाडे द्या. आणि झाडे द्या म्हटल्याबरोबर सर्व चिमण्यांनी आपापली दोन्हीच्या दोन्ही पंख फडफडली. पण त्यामध्ये अशी एक लबाड चिमणी होती. त्या चिमणीने विचार केला की देवा, या अनुसयाच्या साळी सोलून दिल्या, पण माझी 2 पिल्लं घरट्यामध्ये उपाशी आहेत आणि त्या 2 पिल्लासाठी एका चिमणीने 2च तांदूळ आपल्या एका पंखाखाली लपवलेले होते. त्या चिमणीने एकच पंख फडफडलं. अनुसया मातेने सांगितलं, बाई, तेही पंख फडफड. असं म्हटल्यानंतर दुसरं पंख फडफडल्याबरोबर टप्प दिशी 2 तांदूळ खाली पडले आणि तांदूळ पडल्याबरोबर अनुसया मातेने शाप दिला चिमणीला की बाई, माझ्या घरी साधू संन्यासी जेवणार आहेत आणि तू माझ्या घरातून तांदूळ चोरून चालवले होते, तेव्हा तुला माझा शाप आहे. तुला राहण्यासाठी कधी घरटं मिळणार नाही आणि जमिनीवर कधी तुला पायाने चालता येणार नाही. कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही उद्या कधीही चिमण्यांना धान्य टाकून पहा. आपल्या अंगणामध्ये चिमण्या धान्य खाण्यासाठी अंगणामध्ये उतरतात, पण माग पुढे पाय टाकून चिमणीला चालता येत नाही. चिमणी जाग्यावर बिटकुळी सारख्या उड्या मारते. त्या अनुसया मातेचा शाप आहे चिमणीला. विठ्ठल विठ्ठल. सर्व चिमण्या निघून गेल्या. अनुसया मातेने त्या तांदळाचा भात तयार केला. अनुसया मातेचा आनंद गगनात मावेना. सांगितलं, साधू महाराज, की आता वेळ लावू नका म्हणे, तुमच्या इच्छेप्रमाणे स्वयंपाक तयार झालेला आहे. स्वयंपाक करूनी तयार झाला, साधू बसा भोजनाला. असं म्हटल्याबरोबर ब्रह्म, विष्णू आणि शंकर या तिघांना इतकी चिंता पडली. आता शेवटचा एकच पर्याय राहिलेला आहे म्हणे. अनुसया मातेला सांगितलं, आई साहेब, भूक लागली आम्हाला, आम्हाला लगेच जेवण वाढा, पण जेवण असं वाढा, ते जेवण म्हणजे आम्हाला इच्छा भोजन पाहिजे म्हणे. इच्छा भोजन पाहिजे म्हटल्याबरोबर अनुसया मातेने हात जोडले आणि विचारलं, साधू महाराज, काय इच्छा आहे तुमची? काय इच्छा आहे तुमची म्हटल्याबरोबर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, ब्रह्म, विष्णू आणि शंकर या तिन्ही देवांनी सांगितलं की आई साहेब, आम्हाला असं इच्छा भोजन वाढा म्हणे. नग्न वाढावे भोजन, आईसे बोलले भगवान, आईसे बोलले भगवान, आईसे बोलले भगवान, आईसे बोलले भगवान, बोलले भगवान, आईसे बोलले भगवान, बोलले भगवान, आईसे बोलले भगवान. नग्न वाढावे भोजन, आईसे बोलले भगवान. नग्न भोजन वाढा म्हटल्याबरोबर अनुसया माता धावत पळत आपल्या पतीकडे, आत्री ऋषीकडे गेली. आपल्या पतीच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि अनुसया मातेने आत्री ऋषीला सांगितलं, स्वामी, आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ती वेळ फार बिकट आहे म्हणे. कोडा आहे हे बिकट आणि याचा लावा वा शेवट, याचा लावा वा शेवट, याचा लावा शेवट, याचा लावा शेवट, लावा वा शेवट, ओ याचा लावा वा शेवट. याचा लावा शेवट, याचा लावा शेवट, कोड आहे हे बिकट, याचा लावा वा शेवट. आत्री ऋषीने विचारला, अनुसया, अगं कसली वेळ आली तुला?
त्यावेळेला अनुसया मातेने सांगितलं की स्वामी, आपल्या घरी जे ते 3 जण साधू आलेले आहेत, ते साधू महाराज मला नग्न भोजन मागतात. आणि आपल्या पत्नीचे शब्द ऐकल्यानंतर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, आत्री ऋषी सुद्धा सामान्य नव्हते, लक्षात ठेवा. आत्री ऋषीने आपल्या अंतर्ज्ञानाने पाहिलं की माझी सत्यपतिव्रता असणारी पत्नी अनुसया आणि हिला नग्न भोजन मागण्यासाठी आला असेल कोण. आपल्या अंतर्ज्ञानाने आत्री ऋषीने पाहिलं तर ब्रह्मांड चालक ब्रह्म, विष्णू आणि शंकर. आत्री ऋषीचा आनंद गगनात मावेना. पत्नीला सांगितलं, अनुसया, अगं तू भाग्यवान आहेस. जे तुला नग्न भोजन मागतात हे दुसरं तिसरं कुणी नाही, आहे साक्षात भगवान, आहे साक्षात भगवान. आहे साक्षात भगवान, आहे साक्षात भगवान, आहे साक्षात भगवान, आहे साक्षात भगवान. आहे साक्षात भगवान, आहे साक्षात भगवान. अनुसया, साक्षात भगवान तर तुझ्याकडे नग्न भोजन मागतात, वाढ. अनुसया मातेने सांगितलं, स्वामी, भगवंत असू नाही तर आणखी कुणी असू, पण मी नग्न होऊन भोजन कधी वाढणार नाही. लगेच आत्री ऋषीने कमंडलू मध्ये पाणी दिलं. अनुसया म्हणे, त्यांना पात्र मांड, पाट टाक आणि पाटावरती बसव. त्यांना सांग की साधू महाराज, मी तुम्हाला इच्छा भोजन वाढायला तयार आहे. अनुसया, हे कमंडलू मधलं पाणी त्यांच्या अंगावरती टाक आणि माझी बाळ व्हा म्हण. 6 महिन्याचे बाळ होतील. मग बाळांच्या समोर आईला नग्न व्हायला काय लाज आहे. त्या अनुसया मातेचा आनंद गगनात मावेना. कमंडलू घेऊन ती अनुसया माता आपल्या घरी आली. साधू महाराज, बसा म्हणे पाठावर, तुम्हाला मी इच्छा भोजन वाढायला तयार आहे. ब्रह्म, विष्णू आणि शंकर तिन्ही देव त्या पाटावर बसले. कमंडलू मध्ये असणारं पाणी अनुसया मातेने आपल्या हातामध्ये घेतलं आणि तिन्ही देवांच्या अंगावर टाकल्याबरोबर सांगितलं, तुम्ही माझी बाळ व्हा. आणि माझी बाळ व्हा म्हटल्याबरोबर जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, पतिव्रता माऊलीचं सामर्थ्य काय आहे लक्षपूर्वक ऐका. ते पाणी अंगावर पडल्याबरोबर पतिव्रतेचा हा खेळ, तिन्ही देव झाले बाळ, तिन्ही देव झाले बाळ. देव झाले बाळ, तिन्ही देव झाले बाळ, देव झाले बाळ, ओ तिन्ही देव झाले बाळ. देव झाले बाळ, तिन्ही देव झाले बाळ. पतिव्रतेचा हा खेळ, तिन्ही देव झाले बाळ. ब्रह्म, विष्णू आणि शंकर 6 महिन्याचे बाळ झाले. कुणी ताटात पडत आहे, कुणी पाटावर पडत आहे. अनुसया मातेने दुधाची वाटी घेतली, तिघांच्या तोंडाला लावली, पोट तृप्त झाली. आणि त्याच माहूरगडामध्ये देवाच्या देवघरामध्ये अनुसया मातेने पाळणा बांधला आणि तिन्हीच्या तिन्ही देव उचलले, त्या पाळण्यामध्ये झोपवले. अनुसया मातेचा आनंद गगनात मावेना. एवढ्यामध्ये ब्रह्मदेवाचा मुलगा संत नारद मुनी देवलोकामध्ये गेला. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांनी विचारलं, नारदा, अरे तुझ्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्या अनुसयाचं सत्व पाहण्यासाठी देवान पाठवलं आहे. पण 1 दिवस नाही, 1 आठवडा नाही, 1 महिना नाही, आज 6 महिने झाले, पण देव त्या माहूरगडावरून परत आले नाही. असं म्हटल्यानंतर नारदाने सांगितलं, बाई, ती अनुसया सामान्य स्त्री नाही, लक्षात ठेवा. ते तिन्हीच्या तिन्ही देव होते. त्या अनुसयाने पतिव्रतापणाच्या शक्तीच्या जोरावर तुमचे मालक बाळ केलेले आहेत आणि त्या अनुसयाच्या पाळण्यामध्ये खेळायला लागलेले आहेत. विचारलं, नारदा, आता काय करायचं? तुम्ही जर येत असाल तर मी तुम्हाला अनुसयाचा वाडा दाखवतो, पण मी तिच्या समोर येणार नाही, कारण देवाआधी देव त्या बाईने बाळ केले आणि मी तर एक संत आहे, मला काय करील हे सांगता येणार नाही. येता तुम्ही माझ्या बरोबर? लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती आणि संत नारद मुनी देवलोकामधून मृत्यूलोकामध्ये माहूरगडाला अनुसयाच्या वाड्याला निघाले. नमो नारायणा
नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नाम तुझे नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा ओ नाम तुझे नारायणा ओ नाम तुझे नारायणा ओ नाम तुझे नारायणा या ठिकाणी नारायण 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 भजन करत नारद मुनी माऊर गडामध्ये आले. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या तिघींना लांबून अनुसया मातेचा वाडा दाखवला. या तिन्ही देवाच्या बायका अनुसयाच्या दारात जाऊन उभ्या राहिल्या आणि विचारलं, बाई तू पतिव्रता आहेस, तुझ्याकडे आमचे देव आले 6 महिने झाले. अनुसया मातेने सांगितलं, बाई माझ्याकडे देव काही कुणी आलेले नाही. मग तुझ्या पाळण्यात कोण आहे? त्यावेळेला अनुसयाने सांगितलं, बाई ते देव नाही, काशीचे गोसावी भिक्षुक आहेत आणि माझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले होते. ते बाळ होऊन पाळण्यात खेळायला लागलेले आहेत. या तिघींनी सांगितलं की अनुसया ते आमचे पती आहेत. पती आहेत म्हटल्याबरोबर अनुसया मातेने सांगितलं, बाई तुम्ही जर म्हणता पती आहेत तर या म्हणे आतमध्ये. माझ्या देवाच्या देवघरामध्ये पाळणा आहे, त्या पाळण्यामध्ये 3 जण खेळतात म्हणे. जिचा पती असेल तिने ओळखून आपला आपला घेऊन जा. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना अभिमानाने नाडल्या तुका म्हणे वाया गेल्या. अभिमान जर माणसाला झाला तर कधी तो सण होत नाही, भगवंताला लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला या 3 जणी पाळण्याजवळ गेल्या. तिघांची लांबी रुंदी सारखी, केसाचं जावळ सारखं, नागडोळे सारखे. पार्वतीने विचार केला, शंकर म्हणून जर विष्णूला हात लागला तर माझा पतिव्रतापणा नष्ट होणार आहे. लक्ष्मीने विचार केला, विष्णू म्हणून जर शंकराला हात लागला तर माझा पतिव्रतापणा नष्ट होणार आहे. तिन्हीच्या तिन्ही देवांच्या बायका अनुसया मातेला शरण आल्या, हात जोडले आणि सांगितलं, आई साहेब तुम्ही जिंकलात आम्ही हारलो, पण आमचे मालक आम्हाला होते तसे करून द्या. विठ्ठल अनुसया माता अत्री ऋषीकडे गेली. आपल्या पतीचे पाय धुतले, कमंडलू मध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, स्वामी खरोखर भगवंत आहेत ते, आणि लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती त्यांच्या स्त्रिया त्यांना नेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे मालक आहेत तसे करून दिले पाहिजे. कमंडलू मधलं पाणी घेतलं. अनुसया मातेने त्या तिघींच्या समोर ते बाळ पाळण्यात खेळत होते त्यांच्या अंगावरती टाकलं. नमस्कार केला आणि तुम्ही आले तसे व्हा म्हटल्याबरोबर साधू संन्यासाच्या रूपाने आलेले ब्रह्म विष्णू शंकर ते रूप सोडून दिलं आणि जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांना आपलं खरं रूप या तिन्ही देवांनी त्या पाळण्यामध्ये प्रगट केलं. ते रूप होतं कोणतं म्हणाल? शंख चक्र गदा हाती, पायी खडा वागर जती, पायी खडा वागर जती, पायी खडा वागर जती,
पाळण्यामध्ये उभे राहिले आणि राहिल्याबरोबर लगेच हे देव पाळण्यामधून उतरले. अणुसाहेब मातेला विचारलं, आई साहेब तुम्ही भाग्यवान आहात, काय मागणं मागायचं असेल ते मागा. आणि त्यावेळेला अणुसाहेब मातेने सांगितलं की भगवंता मला राज ऐश्वर्य नको, सोनं चांदी नको, पण ज्या माझ्या पाळण्यात आज 6 महिने तुम्ही 3 जण होता तो माझा पाळणा रिकामा ठेवून जाऊ नका. तिने देवांनी विचार केला, आपल्या झोळीमध्ये हात घातला, माय काढली, अणुसाहेब मातेच्या डाव्या तळ हातावर ठेवली. आई साहेब या तुमच्या डाव्या तळ हाताला फोड येईल. 9 महिने 9 दिवस भरतील. मार्गशीर्ष महिना, पौर्णिमा आणि गुरुवार दिवस मावळायच्या वेळेला तुम्ही दळण कांडण करत असताना तुमच्या हाताचा फोड फुटेल आणि आम्ही या माहूर गडावर तुमच्या घरी आमचा अवतार घेऊ. आमची खून म्हणाल, एकच धड, हात 6 आणि शिरे 3 असतील. एवढं सांगितलं. अणुसाहेब मातेच्या हातावरती ठेवलं आणि हे तिन्ही देव आपल्या बायकांच्या बरोबर निघून गेले. विठ्ठल देव निघून गेले. सांगितल्याप्रमाणे अणुसाहेब मातेचा डाव्या हाताच्या तळ हाताचा फोड जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो दिवसामाग दिवस तीळ वाढू लागला. हा म्हणता 9 महिने 9 दिवस भरले. मार्गशीर्ष महिना आला, पौर्णिमेचा दिवस आणि बरोबर दिवस मावळायच्या वेळेला अणुसाहेब मातेने त्या साळी कांडायला घेतल्या आणि साळी कांडत असताना त्या दिवशी घडलं काय म्हणा, दळता कांडता फोड हाताचा फुटला, जन्मदत्तात्रीचा झाला, जन्मदत्तात्रीचा झाला, दत्तात्रीचा झाला, हो जन्म दत्तात्रीचा झाला, त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर अणुसाहेब मातेने त्या बाळाकडे पाहिलं. अणुसाहेब मातेच्या अंतकरणाला खून पटली. 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत. ते बाळ घेतलं, त्या देवाच्या देवघरामध्ये पाळणा होता त्यामध्ये बाळाला ठेवलं आणि आत्री ऋषीला सांगितलं, स्वामी माझ्या घरी ब्रह्मांड चालक जन्माला आलेले आहेत आणि माझ्या बाळाचं बारसं करायचं आहे. आत्री ऋषीने सांगितलं, अणुसाहेब सर्व नातेवाईकांना बोलवतो, काही चिंता करू नको. अणुसाहेबाने सांगितलं की स्वामी माझ्या बाळाच्या बारशासाठी नातेवाईक नको आहेत मला, मग कोण पाहिजे माझ्या बाळाच्या बारशाला? 33 कोटी देव आले पाहिजे. लक्ष्मी, सावित्री, पार्वती, ढवळानंदी, सरस्वती, शेष कामिनी, नाग नागिनी, पहाड, पर्वत आणि डोंगर, संत नारद हे सर्वजण माझ्या माहूर गडाला आले पाहिजे. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो दत्त जयंती जवळ आलेली आहे. हे श्री गुरु दत्ताचं चरित्र. या कॅसेटचं नाव आहे सती अणुसया. त्या अणुसया मातेच्या घरी श्री गुरु दत्ताचा जन्म झाला कसा आणि बारशाला कोण आलं होतं तर आजच्या पाळण्यामधून लक्षपूर्वक ऐका. मनमोहना माझ्या मनमोहना, मनाच्या मनरंजना, बाळा जो जो रे. मनमोहना माझ्या मनमोहना, मनाच्या मनरंजना, बाळा जो जो रे. मनमोहना माझ्या मनमोहना, मनाच्या मनरंजना, बाळा जो जो रे. पाळणा अवतारी सत्यानुसया घरी न भक्ती अंतरी सोहम मंत्र उच्चारीन जप कठीण केले अनुसयान बाळा जो जो रे. मनमोहना माझ्या मनमोहना, मनाच्या मनरंजना, बाळा जो जो रे. मनमोहना माझ्या मनमोहना, मनाच्या मनरंजना, बाळा जो जो रे. जप हारुहार ब्रह्म विष्णू शंकर करुण विचार
विचार मिळून एका अवतारण आले भगवान भगवान आले त्रिभुवन बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे जन्मल्या मूर्ती मूर्ती उजळल्या तिन्ही ज्योती उडाली भ्रांती भ्रांती बोले अनुसया सतीन सत्य वचन वचन बाळ पाहते न्याळून बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे झाला आनंद आनंद खाली आले नारद धावले चारी वेद चंद्र सूर्य करी शोध उतारले गगन गगन 33 कोटी देवगण बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे आली पार्वती पार्वती लक्ष्मी सावित्री सतीन संगे गणपती गणपती ढवळा नंदी सरस्वती चांदणी मेघवर्ण मेघवर्ण 9 लाख तारंगण बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे शेष कामिनी कामिनी शेष नाग पद्मिनी नाग धरुणी धरुणी आल्या अष्टवंदन पायी पैंजण पैंजण अलंकार करुण बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मेळा मिळाला मिळाला नारद आघाडीला न शब्द बोलला बोलला चला शिव जन्माला ना आपला शिवगण शिवगण नारद बोले कीर्तन बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे माहूर गडाला गडाला 33 कोटी देव गेला न गजर उठला उठला अनुसयाच्या वाड्याला त्री ऋषीने केले अष्टवंदन बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे नारदा शोधांतरी अंतरी नाव ठेवलं दत्तात्रीन त्रिगुण श्रीहारी श्रीहारी जन्म झाला गुरुवारीन सत्व पाहून पाहून तुका संत म्हणे धन बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे मनमोहना माझ्या मनमोहना मनाच्या मनरंजना बाळा जो जो रे अशा रीतीने त्या ठिकाणी त्या माहूर गडाला 33 कोटी देव आले आणि आत्री ऋषीच्या अनुसयाच्या घरी श्री गुरु दत्ताचा जन्म झाला. थाटामाटाने बारशाचा थाटमाट पार पडला आणि जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, ब्रह्मांड चालक माझ्या घरी जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय ठेवलं म्हणाल? 12व्या दिवशी बारस केलं, नाव दत्तात्री ठेवलं, नाव दत्तात्री ठेवलं, दत्तात्री ठेवलं, नाव दत्तात्री ठेवलं, दत्तात्री ठेवलं, नाव दत्ता
रीतीने हे आजचं जे कॅसेट आहे, आमचे फाउंटन म्युझिक कंपनी पुण्यातील यांनी हे कॅसेट आज काढलेलं आहे आणि त्या कॅसेटचं नाव आहे सती अनुसया दत्त जन्म. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, प्रत्येकाने हे कॅसेट ऐकून पहा की श्री गुरु दत्ताचा जन्म झाला कसा. त्याप्रमाणे आजपर्यंत माझे अनेक या फाउंटन कंपनीने अनेक कॅसेट काढलेले आहेत. दानशूर तुकोबा, तुकयाचा धावा. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, जगाचे जगद्गुरु तुकोबा राय सदे हे वैकुंठाला गेले. आता या कलियुगामध्ये वैकुंठाला गेलेली माणसं कधी कुणाच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, लक्षात ठेवा. पण माझे जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेले आणि देहूच्या पलीकडे येलवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मुलगी दिली होती भागीरथी. विचार केला भागीरथीने की माझे बाबा मला न विचारता वैकुंठाला गेलेले आहेत. आणि त्या मुलीचा धावा ऐकून जगद्गुरु तुकोबा राय वैकुंठाला गेलेले परत आले. मुलीने विचारलं की बाबा माझ्या घरामधून विनमुख जाऊ नका. त्यावेळेला शेवाया केल्या. आता सेवा केल्या पण खायच्या कशा बरोबर. जमलेल्या माझ्या समर्थ आई वडिलांनो, अनेक महाराजांची तुम्ही काल्याची कीर्तन ऐकली असतील कॅसेट. त्या कॅसेट मध्ये उल्लेख आहे की गोपाल कृष्णाने नंद राजाच्या घरी बैलाचं दूध काढलं, पण माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांनी त्या येलवाडी गावामध्ये दगडाच्या नंदीचं दूध काढलं. आणि तुकोबा राय शेवाया खाऊन परत वैकुंठाला गेले. त्यानंतर शिष्य निळोबा राय, या निळोबा रायने 42 दिवस अनुष्ठान केलं. परब्रह्म पंढरीनाथ पांडुरंग भेटायला आले, पण निळोबा रायने सांगितलं मी या ठिकाणी बसलो माझ्या सद्गुरु माऊली तुकोबा रायासाठी. तुकोबा राय वैकुंठाला गेलेले परत आले. ऐका मंडळी एकदा कॅसेट, त्या कॅसेटचं नाव आहे तुकयाचा धावा. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, गाडगे महाराज की, गुलाब बाबा की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.